संघटना मिळून अमोल कॉन्ट्री समोर जे अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधलेले ऑफिस आहे ते हटवण्यासाठी आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलंय। कारण या चंद्रकांत भट्टसिंग रघुवंशी या भूमाफियाने आम्हाला रोखण्यासाठी त्यांनी काही दलाल कुत्रे सोडून दिले। कारण यांना तुम्ही थांबवा, जे करायचं ते करा, पण यांचं आंदोलन सक्सेस व्हायला पाहिजे। परंतु आम्ही सांगतो त्यांना की आम्ही घाबरणारे नाहीत, आम्ही मैदानात उतरणारे टायगर आहेत। हे सगळे टायगर इथं जमलेले आहेत आणि तुमच्या जे भेडिया बकऱ्या ते आमच्या काही करू शकले नाही। कारण आम्ही संविधानिक मार्गाने आम्हाला जो अधिकार दिलाय जयपाल सिंग मुंडाने बाबासाहेबांनी, त्या अधिकारावर आम्ही उतरलोय आणि तुमच्यासारखे चाटुगिरी करणारे आम्ही कधी मागे हटणार नाही। जोपर्यंत तुझं ऑफिस उठत नाही तोपर्यंत आम्ही मागे सरकणार नाही। तुला वाटत असेल मी काही दलालांना पैसे देऊन चालेल, परंतु आम्ही त्याच्या बळी पडणार नाही। कारण इथं सगळे जमलेले हे डुप्लिकेट आदिवासी नाही, कट्टर आदिवासी, कट्टर। हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि जो सांगतोय आम्ही राजकारण नाही करत, अरे चाटुगिरी करणारा तू बोर्डाच्या समोर जाऊन भाषण देतोय, आम्ही राजकारण नाही करतो। आमच्यावरती बघा, आमच्यावरती कोणता सिंबल आहे, आम्ही आदिवासीच्या सिंबलवर आमचा अधिकार, आमच्या हक्कासाठी लढतोय। तुझ्यासारखा चाटुगिरी करणारा नाही। आणि तुला ओपन चॅलेंज करतो, तुला जर कधी फेस टू फेस करायचं असेल कोण खरा आदिवासी आहे तर ये माझ्या समोर, मी तुला दाखवतो का आदिवासी कोण आहे असं। कारण मी एक भिल समाजामध्ये जन्म घेतलेला एक ठाकरे परिवारचा मुलगा आहे। तुझ्यासारखा मिक्सर बाजऱ्याच्या तळलेला पीस नाही, हे तू लक्षात ठेव। आणि जोपर्यंत हे ऑफिस उठणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवणार। या 15 दिवसात या नगर परिषदने जर कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या आदिवासी स्टाईलने 5व्या अनुसूचित 6व्या अनुसूचित या कायद्याअंतर्गत आम्ही तुमच्या ऑफिस आम्ही उघडू आणि याला काही पोडतोड होईल तर याला जबाबदार नगर परिषद व स्थानिक डिपार्टमेंट राहील। यांनी या नगर परिषदने नोंद घ्यावी। जोहार, जय आदिवासी, जय आदिवासी।